कोल्हापुरातील महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील महात्मा गांधी मार्केट इथले थकीत भाडं न भरलेले 6 दुकानगाळे महापालिकेनं सील केले। शहरातील सर्व थकबाकी धारकांवर त्यांची व्यावसायिक आस्थापनं सील करण्याची कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय। कोल्हापूर महापालिकेच्या परवाना आणि इस्टेट विभागानं थकबाकीधारकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील महात्मा गांधी मार्केट इथल्या व्यावसायिक संकुलात विशेष मोहीम राबवून थकीत भाडं राहिलेल्या 6 दुकानगाळ्यांवर सील करण्याची कारवाई करण्यात आली। महापालिकेकडून संबंधित गाळेधारकांना यापूर्वीच थकीत भाडं भरण्याबाबत नोटीस तसंच लेखी सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र सूचना देऊनही संबंधितांनी थकबाकीची रक्कम न भरता व्यवसाय सुरू ठेवल्याचं निदर्शनाला आलं। त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। काही गाळेधारकांनी आपले गाळे इतरांना भाड्यानं दिल्याचं आढळून आल्यानं त्यांच्यावरही गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली। उपायुक्त किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोके, परवाना अधीक्षक अशोक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी इस्टेट विभागाचे रवींद्र काळे, संदीप भुई, कल्पना शिरदवाडे, प्रथमेश पवार आणि भोला पाटणकर उपस्थित होते। शहरातील सर्व थकबाकीधारकांवर त्यांची व्यावसायिक आस्थापनं सील करण्याची कारवाई सातत्यानं करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीनं देण्यात आला आहे।